अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर बालविवाहाची शक्यता, प्रशासन सतर्क। बालविवाह रोखा, तात्काळ 1098 वर कॉल करा, आशिमा मित्तल यांचं आवाहन। बालविवाह कायद्यानं गुन्हा आहे, पण मुलीच्या भविष्यासाठी अडथळा, आशिमा मित्तल यांचं वक्तव्य। अक्षय तृतीया या शुभमुहूर्तावर मोठ्या प्रमाणावर विवाह सोहळे होतात, मात्र यामध्ये बालविवाह होण्याची शक्यता असते। हे रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झालंय। नागरिकांनी सजग राहावं असं आवाहन करण्यात आलंय। अशा बालविवाहाची माहिती मिळाल्यास तात्काळ 1098 या चाइल्ड हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केलं। सर्वांना नमस्कार, मी आशिमा मित्तल, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक। मी आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छिते की उद्या अक्षय तृतीया आहे 30 एप्रिलला, आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी आपल्याला माहिती आहे बरेच ठिकाणी मुलींच्या बालविवाह सुद्धा घडते। अशी कुठलीही प्रकरण घडू नये म्हणून आपल्याला सर्वांना सतर्क राहण्याची गरज आहे। कुठलंही प्रकरण जर आपल्या लक्षात आलं की असं होत आहे तर 1098-1098 हे जे हेल्पलाईन नंबर आहे याचा वापर करून आपण इमिजिएटली आम्हाला कळवा, प्रशासनाला कळवा की असं होत आहे। आमची टीम लगेच तुमच्यापर्यंत पोहोचणार आणि आपण बालविवाह थांबूया। बालविवाह आहे ते कायद्याच्या दृष्टिकोनातून तर गुन्हा आहेच, त्याच्या सोबतच मुलीच्या भविष्यासाठी अडथळा आहे। तिच्या जे काही स्वप्न आहे, शिक्षणाचे स्वप्न, ते आरोग्यासाठी काही करण्याची सगळी गोष्टी त्यामध्ये अडथळा येतात, आणि अशी गोष्टीसाठी शासनाने जे काही शिक्षा दिलेली आहे ते आपण कारवाई करून ते करू शकतो। तर मी परत सगळ्यांना आवाहन करते की आपल्याला माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावरती कारवाई करून एक पण आपण नाशिक जिल्ह्याला बालविवाह होऊ देणार नाही असा आपण संकल्प करूया।